नमस्कार मंडळी. आज 5 मार्च ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे. कारण आज मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे T20 वर्ल्ड कप 2026ची मोठी लढत. भारत विरुद्ध इंग्लंड. पण सामन्याआधीच मैदानाबाहेर एक वेगळंच राजकीय महायुद्ध पेटलंय. फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून पुन्हा मुंबईला हलवावी अशी मागणी जोर धरते. काय आहे नेमकं प्रकरण? आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे जाणून घेऊया या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रिमरे. वानखेडे स्टेडियम आणि भारतीय संघ हे नातं खूप भावूक आहे. याच मैदानावर आपण 2011चा वर्ल्ड कप उंचावलेला होता. पण आजच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान सोपं नसेल. खेळपट्टीचा अंदाज आणि वानखेडेची खेळपट्टी फलंदाजासाठी नंदनवन मानलेली जाते. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, पण चेंडू जुना झाला की धावांचा पाऊस पडणार आहेत हे नक्की महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा. मुंबईकर प्रेक्षक टीम इंडियाचा 12वा खेळाडू म्हणून ओळखले जातात. आज संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगात न्हाऊन निघणार आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा असतील सूर्यावर. मुंबईचा लाटका सूर्य आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजाची पळताभुई थोडी करणार का? प्रीत बुमराचा स्पेल गेम चेंजर ठरेल. जोस बटलर आणि सॉल्ट यांची जोडी खतरनाक फॉर्ममध्ये आहे. त्यांना रोखण्यासाठी कुलदीप यादवची फिरकी ही महत्त्वाची ठरेल. संघात काही मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे, पण फिरकीला मदत मिळाली तर अक्षर पटेलची भूमिका ही मोठी असेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायनल मुंबईला हलवण्याची मागणी. राजकीय वाद. आता येऊया सर्वात चर्चेच्या विषयाकडे. सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी मागणी होत आहे, ते म्हणजे वर्ल्ड कप फायनल अहमदाबादऐवजी मुंबईत घ्या. कारण काय आहे? मुंबईला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. सेमीफायनल मुंबईत आणि फायनल अहमदाबादमध्ये. यावरून राजकीय नेत्यांनी टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या हक्काचे मोठे सामने गुजरातला नेले जात आहे. व सोशल मीडिया ट्रेंड ट्विटरवर सध्या फायनल मुंबई असा ट्रेंड सुरू आहे. अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की वानखेडेवर जो उत्साह असतो तो जगातील कोणत्याही स्टेडियमवर नसतो. तर मित्रांनो, ICC आणि BCCIची ही भूमिका महत्त्वाची आहे. कारण ICCच्या नियमानुसार शेवटच्या क्षणी स्थळ बदलणं कठीण असलं तरी आजच्या या दबावामुळे काही हालचाली होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. हवामान अंदाज आणि रणनीती. आज मुंबईत उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे, कारण त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसची मोठी चाचणी होईल. नाणेफेक जिंकणारा संघ आणि आधी गोलंदाजी स्वीकारण्याची शक्यता जास्त आहे, कारण संध्याकाळी दव पडल्यास दुसऱ्या डावात फलंदाजी सोपी होते. इंग्लंडला स्वस्तात गुंडाळण्यासाठी भारताला सुरुवातीला 5 ओव्हर्समध्ये किमान 2 बळी घ्यावेच लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आज वानखेडेवर तिरंगा फडकणार की 3 लायन्स बाजी मारणार? तुम्हाला काय वाटतं? फायनल खरोखरच मुंबईला हलवली पाहिजे का? व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.